कोकणातील बळीराजाकरता अखेर आनंदाची बातमी आहे। दमदार पावसाच्या पुनरागमनामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत। रखडलेली शेतीची कामं वेगानं सुरू झालेली आहेत। पावसानं पुन्हा हजेरी लावल्यानंतर भात लावणीला गती मिळालेली आहे। त्याचबरोबर नाचणी लागवडीची कामं सुद्धा वेगानं सुरू झालेली आहेत। पुन्हा एकदा उत्साहाचं वातावरण त्यामुळे कोकणात बघायला मिळतं आहे। हिरव्यागार शेतात चिखलात उतरून नव्या जोमानं शेतीची कामं करणारा बळीराजा दिसतोय। समाधानकारक पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांना मोठाच दिलासा त्यामुळे मिळाला आहे। याविषयी आपल्याला अधिक सविस्तर सांगतायत आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे। कोकणात गेले काही दिवस पावसाने दडी मारली होती, त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली होती। परंतु आता पुन्हा एकदा पावसाने कमबॅक केलेला आहे, त्यामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावरती आता आनंदाचं वातावरण आहे। भात लावणी सुरू झालेली आहे। माझ्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, पाऊस पडतोय त्यामुळे समाधानाचं वातावरण आहे। आता तुम्ही भात लावणी करताय, पारंपरिक पद्धतीने तुमची शेती सुरू आहे, काय सांगाल याबद्दल? कालपासूनच सुरुवात झालेली होती पावसाला. त्याच्या आधी लावणी करण्यासाठी जरा प्रॉब्लेम येत होता. पाऊस कमी होता, पण आता पावसाची कृपा झाल्यामुळे व्यवस्थित आता लावणी चालू आहे आणि पारंपरिक पद्धतीने शेती चालू आहे. फक्त आता पॉवर टिलरनी इथे चालू आहे. बैल आणि हे आणणं शक्य होत नाही आणि गावातली सगळी माणसं मिळून इथे एकमेकाला मदत करून शेती करायला मदत करतात. अं, आता भात लावणी सुरू आहे, काय सांगाल तुम्ही याबद्दल? तर आम्ही आज गवे गावामध्ये आपण आलेलो आहोत. त्या गवे गावामध्ये अंजोगांच्या शेतीमध्ये आज आपण सगळे भात लावणी करतोय. गेले एक 15 दिवस, 8-10-12 दिवस म्हणजे थोडी पावसाने थोडंसं थांबलं होतं. पण त्यानंतर एक 2 दिवसापासून जे आज पाऊस सक्रिय झालाय आणि शेतकऱ्यांच्या बळीराजाचा आनंद झाला, की जी लावणी थांबली होती एवढ्या दिवस, तो आज पुन्हा एकदा एक 4 दिवस आनंदाच्या वातावरणात शेतकरी बळीराजा लावणी करत आहे. ती पारंपरिक शेती आपल्या कोकणामधली आणि ती जपली पाहिजे. त्याशिवाय या शेतीशिवाय या आपल्या कोकणाला पर्याय नाही. शेती असेल तरच हा आपला बळीराजा, की आपण कोकणी लोक आपण टिकू शकतो. भाताशिवाय आणि त्याशिवाय पर्याय नाही. आणि सर्व लोक एवढी 30-35 जण आनंदाने एकमेकाला मदत करून या कोकणामध्ये जी परंपरा आहे, एकमेकाला मदत करून जी शेती लावणी करायची, त्या पद्धतीत आज लावणी होत आहे. आपण नक्कीच दमदार पावसाला सुरुवात झालेली आहे, तुम्ही समाधानी आहात का? नक्कीच समाधानी आहे. चांगल्या प्रकारे पाऊस पडतोय आणि चांगल्या शेतीचा आनंद आम्ही घेतोय. त्या 15 दिवसात पाऊस न पडल्यामुळे आज चांगल्या प्रकारे पाऊस पडतोय आणि त्याचा आम्ही आनंद घेतो. नक्कीच इथे महिला सुद्धा आहेत, त्यांच्याकडून जाणूया। मॅडम, आज पाऊस पडतोय, तुम्ही भात लावणी करताय, काय सांगाल तुम्ही? निश्चितच आज समाधान वाटतंय खूप आणि खूप आनंदी वातावरणात आम्ही लावणी करतोय आणि निसर्गावर अवलंबून असलेली ही भात शेती आज पूर्णपणे शेतकरी समाधानी आहे की खूप पाऊस पडतोय आणि निश्चितच भविष्यात चांगलं उत्पादन मिळेल या आशेवरती आज आम्ही लावणी करतोय। धन्यवाद। नक्कीच कोकणामधला पाऊस गायब झाला होता, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती। परंतु पुन्हा एकदा पावसाने दमदार सुरुवात केलेली आहे, त्यामुळे बळीराजा आता समाधानी झाल्याचं पाहायला मिळतंय। तर पूर्व विदर्भामध्ये पाऊस लांबला, त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीवर त्याचा परिणाम झाला। 16 जुलैपर्यंत नियोजित क्षेत्रापैकी केवळ 58.55% क्षेत्रावरच पेरणी पूर्ण झालेली आहे। धान उत्पादनामध्ये अग्रेसर असलेल्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये धानरोवणी अत्यल्प झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। पण शुक्रवार आणि शनिवारी झालेल्या पावसानंतर भातरोवणीला वेग आला, अशी अपेक्षा कृषी विभाग आणि शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे अनेक नद्या आणि खाड्या दुथडी भरून वाहत आहेत। त्यामुळे नदीकाठ आणि खाडी किनारी राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनानं सतर्क रहा असं सांगितलंय। पूरपरिस्थिती होण्याआधीच म्हणजे पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे त्याआधीच खबरदारी घ्या असंही सांगण्यात आलंय। नागरिकांनी नदीपात्र, पूल आणि समुद्रकिनाऱ्यांकडे जाणं टाळावं, तसंच प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन केलं जात आहे। दरम्यान हवामान विभागानेही पुढील काही तास मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे। विभागाने रत्नागिरी जिल्ह्याला अलर्टचा इशारा दिलेला आहे आणि जिल्ह्यातल्या जे नद्या आहेत महत्वाच्या, त्या दुथडी भरून वाहत आहेत। खाडीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। समुद्र किनारपट्टी असेल किंवा खाडी किनारपट्टीवरच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत। कोणीही मासेमारीसाठी जाऊ नये किंवा कारणाशिवाय समुद्र किनारी असेल किंवा खाडी किनारी असेल किंवा नदी किनारी जाऊ नये, अशा प्रकारच्या सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत।
प्रशासनाच्या सूचनेचं पालन करण्यासाठी नागरिकांना वारंवार आवाहन करण्यात येते. किनारपट्टी भागातले जे नागरिक आहेत त्यांना पुराचा धोका संभवू शकतो, त्यामुळे जिल्ह्यातलं प्रशासकीय जी यंत्रणा आहे ती सज्ज ठेवण्यात आलेली आहे. परंतु ज्या जिल्ह्यातल्या महत्वाच्या नद्या आहेत त्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक खाड्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलेला आहे, त्यामुळे पुढील काही दिवस जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, नागरिकांनी सतर्क राहावं अशा सूचना सुद्धा प्रशासनाकडून देण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनेकडे गांभीर्याने पाहणं तितकंच महत्वाचं आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 मराठी, दापोली, रत्नागिरी.